हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल फूड हॉलिक गर्ल्स. तर आज आम्ही चाललोय फायनली एक्सप्लोर करायला मुंबईचं फेमस सी फूड प्लेस जे आहे माहीमला. आणि मुंबईमध्ये ट्रॅव्हल करतोय म्हणजे गर्दी आणि ट्रॅफिक तर मॅन्डेटरी आहे. कशी तरी जागा शोधून आमची गाडी पार्क केली आणि फायनली आलोय इथे सी फूड प्लाझा जवळ. माहीम स्टेशनवरून हे 15 to 20 मिनिट्सच्या अंतरावर आहे. तुम्ही ट्रेनने येऊ शकता किंवा तुमच्या प्रायव्हेट व्हेकलनी सुद्धा येऊ शकता. स्टॉल्स आहेत. ओ माय गॉड. इथे येऊन एवढे स्टॉल्स आणि सी फूड बघून तर माझ्यातला सी फूड पगलू खरंच पागल झाला. इतकं काय काय होतं ना, म्हणजे लॉबस्टर्स पासून खेकडा, लॉलीपॉप आणि माझं फेवरेट स्क्विड, जे मला खूप रेअर खायला भेटतं. मी लास्ट मालवणला असताना खाल्लेलं. सर्वात आधी इथे आलो आणि आमची सीट पकडली. आम्हाला कॉर्नरचे सीट्स हवे होते बट ते अवेलेबल नव्हते. तर जी भेटली तिथे बसलो आणि फूड ऑर्डर केलं. तर हा एरिया ना कोळी कम्युनिटीचा आहे आणि इथे कोळी लेडीजनी ग्रुपमध्ये त्यांचं स्टॉल्स टाकले आहेत, जिथे तुम्हाला होमली फूड भेटतं. जसं घरातून आपण घरी बनवतो ना तसंच, आणि फ्रेशली मेड. तिकडे समोरच सगळ्या गोष्टी बनवतात ती लोक. इथे तुम्हाला ट्राय करायला भेटेल त्यांचं ऑथेंटिक आगरी कोळी स्टाईल सी फूड. तर सर्वात आधी आलोय आम्ही जिजामाता महिला बचत गटला. तर इथे ना खूप टाईप्सचे फिशेस होते, म्हणजे इतके मोठे मोठे. तर हलवा बघा किती मोठा आहे, आणि खूप काय काय होतं. सगळ्यात आधी आम्ही सोलकढी घेतली, जी मला नाही आवडली, ठीक होती ती. सर्वात आधी मागवलं त्यांचं क्लासिक बोंबील फ्राय, जे बाहेरून एकदम क्रिस्पी होतं आणि आतून एकदम सॉफ्ट. मसाला पण एकदम लाईट पण फ्लेवरफुल होता आणि एकदम ओरिजिनल टेस्ट. त्यानंतर मागवलं त्यांचं शिंपले मसाले. तर हे इतकं फ्रेश होतं ना, वाव. तर हे इतकं फ्रेश होतं ना, म्हणजे त्याला अजिबात असा स्मेल येत नव्हता फिशी. इतकं फ्रेश सी फूड होतं हे. आणि मसाला इतका यम्मी होता. ओ माय गॉड. ग्रीन मसाल्यामध्ये होतं हे, आणि एकदम डिफरंट होता मसाला, बट भरपूर फ्लेवरफुल आणि स्पायसी किक होतं. त्याच्यावरती मस्त कांदा आणि लिंबू टाकून खाल्लं. आहा, काय लागत होतं यार. मला तर आताच बघून सुद्धा भूक लागलीये. भाकरीसोबत खायला तर अजून छान लागत होतं. त्याचा सुक्का मसाला होता ना, मला तसं खूप आवडतं. एकदम ग्रेव्ही ग्रेव्ही नाही आवडत, असं सुक्का मसाल्यामध्ये सी फूड मजाच येते खायला. आणि शिंपल्या वगैरे कसं आपल्या घरी असं नेहमी बनत नाही, तर मग असं बाहेर येऊन इथे ऑथेंटिक जागेवरती हे सगळं खाल्लं ना, की अजून टेस्ट येते आणि मजा येते. वेगळं काहीतरी एक्सप्लोर करायला भेटतं. शिंपल्या खात होतो तोपर्यंतच प्रॉन्स मसाला आला. त्याचा सुद्धा मसाला तो रेड ग्रेव्ही मध्ये होता, आणि त्याचा मसाला सुद्धा एकदम थिक आणि एकदम डिफरंट होता. आणि त्यानंतर आलं माझं फेवरेट, ज्याच्यासाठी मी वेट करत होती, स्क्विड फ्राय. तर हे ना स्क्विड ना सिम्पली एकदम परफेक्ट लागत होतं, आणि मी एवढी एक्सायटेड होती ना स्क्विड ट्राय करायला. खूप दिवसानंतर स्क्विड खाल्ले होते आणि खरंच मजा आली. कारण एकदम सिंपल मसाले होते आणि प्रॉपर कुक केलेलं, म्हणजे क्रिस्पी आणि सॉफ्ट आणि चुई असं. रबरी बिलकुल लागत नव्हतं. नाहीतर युजली जास्त म्हणजे बरोबर कुक नाही केलं ना तर स्क्विड एकदम रबरी लागतं ना, तसं नव्हतं. इथे आमचा टेबल पूर्ण सी फूडनी भरला होता, आणि विदिन 15 मिनिट्स आम्ही हे सगळं खाऊन एकदम साफसूप केलं होतं. तर जिजामाता बचत गट स्टॉलवरती मला खरंच खूप आवडलं. तुम्ही पण कधी इथे याल तर इथे नक्की ट्राय करा. कारण सी फूड आहे ना खूप फ्रेश आणि खूपच टेस्टी होतं, आणि आपल्या समोर ते बनवत आहेत. दिसतंय एकदम छान. आता आम्ही निघालोय दुसरं ट्राय करायला, कारण आम्हाला आहे ना ट्राय करायचं होतं गाबोळी फ्राय. जी बरेच ठिकाणी आम्ही विचारली, त्यांच्याकडे संपली होती, आणि फायनली आम्हाला एक जागी भेटली. तर इथला बेस्ट पार्ट ना, हे सर्व आपल्या समोर बनवतात आणि मॅरिनेट सुद्धा आपल्या समोर करतात. मी ह्याच्या आधी इतक्या रेस्टॉरंट्समध्ये सी फूड खाल्लंय, बट जे फ्रेशनेस असतं ना, लगेच कळतं फ्रेश मच्छी आणि बर्फातली मच्छी. खूप फरक आहे त्याच्यात.
तर तो डिफरन्स मला इथे समजला आणि मला रिअलाइज झालं की आपण जे हॉटेल्समध्ये खातो आणि हे जे आपण खाल्लंय ना इथे, त्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. चला तर इथे एकदम बेस्ट पार्ट म्हणजे आम्हाला सी साइड वाला टेबल पण भेटला आणि आम्हाला गाबोळी फ्राय सुद्धा इथे भेटली. तर मन एकदम खुश झालंय. तर आता आम्ही आलोय कडेश्वरी महिला बचत गटला. त्यांचं मेन्यू कार्ड आहे हे. खूप काही वेगवेगळे प्रकारचे डिशेस त्यांच्याकडे होते. तर तुम्ही कधी याल तर इथे खूप काही आहे ट्राय करायला. तर फायनली आलं आमचं गाबोळी फ्राय आणि प्रॉन्स राईस घेतलंय. मस्त कांदा, लिंबू आणि चटणी सोबत दिलेलं. ओहो! हे गाबोळी इतकी मस्त होती ना, बाहेरून क्रिस्पी होती आणि आतून आहे ना एकदम सॉफ्ट आणि ते एकदम असं क्रंची लागत होतं आतलं. तुम्हाला आवडते का गाबोळी? तुम्ही कधी खाल्ली आहे का? आणि नसेल खाल्ली ना तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर गाबोळी म्हणजे हे फिश एग्ज आहे. तर खूप लकी लोकांना भेटतं ते. कोणत्या फिशमध्ये एग्ज असतील तर ते तुम्हाला भेटतं. घरी सुद्धा कधी-कधी आपल्याला मिळतं ते. तर हा जो प्रॉन्स राईस आम्ही खाल्ला ना, तो इतका टेस्टी आणि इतका छान होता. म्हणजे बासमती राईस त्यांनी यूज केलं होतं आणि राईस इतका फ्लफी आणि असं एक-एक कण असं वेगवेगळं होतं. असं चिकट वगैरे नव्हता आणि प्रॉपर मसालेदार होता एकदम. जास्त पण स्पाइस नाही आणि कमी पण नाही. एकदम वेल बॅलन्स्ड होतं. सो गाईज दॅट्स इट फॉर टुडे माहीम कोलीवाडा व्लॉग. तर इथे आम्ही व्ह्यू सोबत फूड एन्जॉय केलं आणि मग निघालो घरी यायला. तर जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स बरोबर नक्की शेअर करा जो सी फूड लवर आहे आणि जर तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल ना तर इथला सी फूड ट्राय करायला नक्की एकदा तरी या. आणि मला कमेंट करून सांगा मी तुमच्यासाठी पुढच्या व्लॉगमध्ये काय एक्सप्लोर करू. टिल देन टेक केअर.